Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 8.3 of chapter number 8 quadrilateral constructions and types from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 49 आणि 50 वर प्रॅक्टिस सेट 8.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. तुम्हाला जर ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओज मध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्याआधी मला सांगा, या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण क्वाड्रिलॅटरलचे कोणकोणते टाइप्स अभ्यासलेले आहेत? तर तुम्ही लगेचच सांगाल की आपण स्क्वेअर अभ्यासलं, त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते पाहिलं, त्यानंतर रेक्टँगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम यांच्या प्रॉपर्टी सुद्धा अभ्यासलेल्या आहेत. मग आता या प्रॅक्टिस सेट मध्ये आधी आपण काय करणार आहोत, ट्रपेझियम क्वाड्रिलॅटरलचा नेक्स्ट टाइप कोणता, ट्रपेझियम, तो अभ्यासणार आहोत. आणि मग आपला हा क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहोत. आणि नेक्स्ट मग टाइप्स तर आहेतच, काइट पण आहे, तोही आपण अभ्यासणार आहोत. सो हे पहा, क्वाड्रिलॅटरलच्या कोणत्या फॉर्मला आपण ट्रपेझियम म्हणतो? तर डेफिनेशन आपल्याला काय सांगते, इफ ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल देन इट इज कॉल्ड अ ट्रपेझियम. हे पहा, हा क्वाड्रिलॅटरल आहे. क्वाड्रिलॅटरल का म्हणतो? कारण याला 4 साइड्स आहे. सिंपल, हो ना. पण मग कोणती कंडिशन फुलफिल झाली की या क्वाड्रिलॅटरलला आपण ट्रपेझियम म्हणतो? तर हे पहा, इथे साइड WZ, हे पहा, ही साइड WZ ची अपोजिट साइड कोणती आहे? अपोजिट साइड आहे XY, बरोबर. आणि या दोन्ही साइड्स कशा आहेत? पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय? तर या दोन्ही साइड्सला आपण कितीही एक्सटेंड केलं, म्हणजे कितीही वाढवलं, इकडून Y कडून वाढवा किंवा X कडून वाढवा, W कडून वाढवा किंवा Z कडून वाढवा, कितीही वाढवलं तरी या दोन लाईन्स कधी मीट होणार आहेत का एकमेकींना? नाही होणार, हो ना. म्हणून या लाईन्सला आपण काय म्हणतो? येस, पॅरलल लाईन्स म्हणतो. आता हे पहा, साइड ZY, हे पहा ZY, याची अपोजिट साइड कोणती आहे? अपोजिट साइड आहे WX. या दोन्ही साइड्स पॅरलल आहेत का? नाही, पॅरलल नाही आहेत. कारण यांना आपण एक्सटेंड केल्यानंतर हे पहा, इथे येऊन त्या मीट करतायत, इंटरसेक्ट करतायत एकमेकींना. म्हणजे या दोन लाईन्स पॅरलल नाही आहेत. कोणत्या दोन लाईन्स और साइड्स पॅरलल आहेत? तर WZ आणि XY. लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही क्वाड्रिलॅटर मध्ये फक्त वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स जर पॅरलल असतील तर तो ट्रपेझियम असतो. आता ट्रपेझियम हे पहा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. ट्रपेझियम हे पहा अशा प्रकारे असू शकतो, असा असा असा. आता या सगळ्या शेप्स मध्ये 4 साइड्स आहेत, क्वाड्रिलॅटरल आहे. आता हे पहा, या शेप मध्ये ही आणि ही साइड पॅरलल आहे, ही आणि ही नाहीये. सो फक्त वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल आहे. इथे या शेप मध्ये पहा, ही आणि ही पॅरलल लाईन आहे, हे नाहीये. सो हा काय झाला? ट्रपेझियम. आता या शेप मध्ये पहा, या दोन लाईन्स पॅरलल आहेत, या दोन लाईन्स नाहीयेत. सो हा काय झाला? ट्रपेझियम. इथे ही आणि ही साइड पॅरलल आहे, या शेप मध्ये ही आणि ही साइड पॅरलल आहे. सो हे सगळे शेप्स काय आहेत? ट्रपेझियम आहेत. इतकी गोष्ट क्लिअर झाली. चला आता पुढे समजून घेऊयात. आता हे पहा, WZ XY या दोन पॅरलल लाईन्स आहेत, हो की नाही. आणि WX ही जी लाईन आहे ती या दोन पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करते, और वी कॅन से जॉईन करते. त्यामुळे इथे आणि इथे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग तुम्हाला चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल यातली गोष्ट लक्षात आली का? हे पहा, इथे WZ XY या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यांना इंटरसेक्ट करणारी WX ही जी लाईन आहे या लाईनला आपण ट्रान्सव्हर्सल असं म्हणतो. आणि या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे आणि इथे या दोन ठिकाणी अँगल्स फॉर्म झालेले आहेत. मग या अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. आठवलं ना? हे पहा कशा प्रकारे इथे C फॉर्म झालेला आहे. सो इंटिरियर अँगल्सची प्रॉपर्टी काय आहे? त्यांच्या मेजर्सचे सम हे 180 डिग्रीचे येत असते कायम. सो इथे मेजर ऑफ अँगल W प्लस मेजर ऑफ अँगल X केलं की आपल्याला 180 डिग्री मिळणार. आता हे पहा, इथे या दोन पॅरलल लाईन्स आहेत, त्याचबरोबर हा सुद्धा तर एक ट्रान्सव्हर्सल आहे ZY. दोन पॅरलल लाईन्सला इंटरसेक्ट करतोय, और वी कॅन से जॉईन करतोय. सो इथे आणि इथे फॉर्म होणारे हे जे दोन अँगल्स आहेत पॅरलल लाईन्सवर ट्रान्सव्हर्सलमुळे,
तयार झालेले हे जे दोन अँगल्स आहेत हे सुद्धा इंटिरियर अँगल्स आहेत. सो मेजर ऑफ अँगल Z प्लस मेजर ऑफ अँगल Y इज इक्वल टू काय येतं 180 डिग्री येत असतं. आता इथे काही मुलांना असाही प्रश्न पडू शकतो की इथे हे पहा, इथे आणि इथे या दोन ठिकाणी सुद्धा तर अँगल्स फॉर्म होतात, मग यांना इंटिरियर अँगल्स नाही म्हणणार का? नाही म्हणणार बाळांनो. हे पहा, मी तुम्हाला काय सांगितलं, दोन पॅरलल लाईन्सवर ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेल्या अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स असं म्हणतो. आता इथे एक्स आणि वाय, मला सांगा पॅरलल लाईन्स कुठे आहेत? आहेत का इथे? डब्ल्यू एक्स, हे पहा डब्ल्यू एक्स आणि झेड वाय या दोन पॅरलल लाईन्स आहेत का? नाही आहेत की नाही? बरोबर. त्यामुळे इथे आणि इथे फॉर्म झालेले हे जे दोन अँगल्स आहेत या दोन अँगल्सला आपण इंटिरियर अँगल्स नाही म्हणणार. हे जे दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत त्यांना. आलं का लक्षात? सो इंटिरियर अँगल्स कोणते कोणते आहेत? तर फक्त हे पहा, हे जे दोन पॅरलल लाईन्स आहेत त्याला हा ट्रान्सव्हर्सल आणि या ट्रान्सव्हर्सलवर फॉर्म झालेले हे दोन अँगल्स. त्याचबरोबर आता इथे सुद्धा या दोन पॅरलल लाईन्स आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल, या ट्रान्सव्हर्सलवर फॉर्म झालेले हे दोन अँगल्स, ट्रान्सव्हर्सल आणि एक पॅरलल लाईन. आलं लक्षात? सो यांना आपण काय म्हणतो? इंटिरियर अँगल्स असं म्हणतो आणि त्यांच्या मेजर्सचे सम हे 180 डिग्री येत असते. सो लक्षात आलं का तुम्हाला ट्रेपेझियम म्हणजे काय? असं क्वाड्रिलॅटरल की ज्यामध्ये वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल असतात. आय होप इथे तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट ट्रेपेझियमच्या क्लिअर झाल्या असतील. आता आपण आपला क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करायला घेऊयात. रेशिओ ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 1:2:3:4. Find the measures of its each angle. Write with reason what type of quadrilateral it is. आता क्वेश्चन रीड केल्या तुम्हाला वाटू शकतं की अरे बापरे, हे काय विचारलंय, कोणते कोणते वर्ड्स यूज केलेले आहेत, रेशिओ, कन्झिक्युटिव्ह अँगल्स आणि त्यानंतर रेशिओ 1:2:3:4 दिलेला आहे. त्याचबरोबर क्वेश्चन मध्ये आपल्याला कोणत्या मेजर्स विचारलेले आहे, त्याचबरोबर कोणत्या टाईपचे क्वाड्रिलॅटरल आहे आणि रिझन सुद्धा विचारलेला आहे. मग कशा प्रकारे या क्वेश्चनचे आन्सर राईट करणार? तर मुलांना खूप इझी आहे. हे पहा, इथे लक्षात काय घ्यायचं आपल्याला की रेशिओ दिलेला आहे त्यांनी, क्वाड्रिलॅटरल आहे बरोबर. सो कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये बरोबर. सो आपण 4 साइड्स असलेला एक क्वाड्रिलॅटरल घेऊयात. आता हाच तो क्वाड्रिलॅटरल आहे असं मी तुम्हाला म्हणणार नाही. इथे फक्त आपल्याला समजावं त्यासाठी मी इथे हा क्वाड्रिलॅटरल घेतलेला आहे. तो कोणत्या टाईपचा आहे? स्क्वेअर आहे, रेक्टँगल आहे, रोम्बस आहे, पॅरेललोग्राम आहे, आपल्याला काहीही माहित नाहीये. आपण फक्त इथे एक 4 साइड असलेला शेप घेतलेला आहे आणि त्यांनी काय दिलेला आहे? रेशिओ ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स काय दिलेला आहे? रेशिओ दिलेला आहे. कसला रेशिओ दिलेला आहे? 1:2:3:4. तर कन्झिक्युटिव्ह अँगल्सचा. कन्झिक्युटिव्ह म्हणजे काय? तर एका पाठोपाठ येणारे अँगल्स, म्हणजे अँगल ए नंतरनं अँगल बी, अँगल बी नंतरनं सी, अँगल सी नंतरनं डी. हे पहा अशा प्रकारे ए नंतरनं बी नंतरनं सी नंतरनं डी. किंवा जर इथून स्टार्ट केलं, ए पासून स्टार्ट केलं, मग ए डी सी बी असे एका मागोमाग येणारे अँगल्स, त्यांचा रेशिओ दिलेला आहे. रेशिओ म्हणजे हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. हे 1 डिग्रीचा, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री असं नाही. ए 1 डिग्री, बी 2 डिग्री, सी 3 डिग्री असं नाहीये. हा त्या मेजरचा सिम्पलेस्ट फॉर्म त्यांनी दिलेला आहे. आपल्याला ऍक्च्युअल मेजर फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. हे पहा, फाइंड द मेजर ऑफ इट्स ईच अँगल. हा काय दिलाय? रेशिओ दिलाय प्रत्येक अँगलचा. सो इतकी गोष्ट तुम्हाला लक्षात आली. आता हा जो पुढचा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, राईट विथ रिझन व्हॉट टाइप ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इट इज, तो आपण नंतर थोड्या वेळाने सॉल्व्ह करूयात. आता आपण फोकस काय करूयात की हे जे अँगल्स दिलेले आहेत त्यांचे मेजर किती असू शकते. ओके, त्यांनी इथे आपल्याला रेशिओ दिलेला आहे. मग त्यांनी आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं नाव वगैरे काही दिलं नाहीये, मग इथे आपण राईट करून घेऊयात. लेट ए बी सी डी बी द क्वाड्रिलॅटरल. तो जो क्वाड्रिलॅटरल आहे कोणत्याही टाईपचा असू देत तो ABCD आहे असं आपण अज्युम केलेलं आहे. रेशिओ ऑफ कन्झिक्युटिव्ह अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. काय रेशिओ आहे? 1:2:3:4 हा रेशिओ दिलेला आहे. आणि जेव्हा कधी रेशिओ दिला जातो तेव्हा एक्झॅक्ट मेजर फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो? एक कॉमन मल्टिपल घेत असतो. आता कॉमन मल्टिपल इथे आपल्याला सांगता येणं थोडंसं कठीण आहे. मग आपण काय करूयात? एक व्हेरिएबल घेऊयात एक्स. एक्स हा या चारही अँगल्सचा कॉमन मल्टिपल घेऊयात.
सो जेव्हा कधी लक्षात ठेवायचंय अशा प्रकारे तुम्हाला रेशिओ दिला जातो तेव्हा एक कॉमन मल्टिपल आपण घ्यायचा असतो. सो जो कॉमन मल्टिपल आहे त्याला आपण एक्स म्हणूयात. लेट अस कन्सिडर एक्स बी द कॉमन मल्टिपल. सो जेव्हा लक्षात घ्या, जेव्हा कधी अशा प्रकारचा क्वेश्चन दिला जातो, रेशिओ दिला जातो, तेव्हा एक कॉमन मल्टिपल तुम्हाला घ्यायचा असतो. सो इथे एक्स हा कॉमन मल्टिपल आपण घेतला. सो हे पहा कसा रेशिओ दिलेला आहे त्यांनी. अँगल ए इज टू अँगल बी इज टू अँगल सी इज टू अँगल डी असं दिलंय ना. आणि काय दिलंय 1:2 (2 3 4. म्हणजे जर अँगल ए 1 असेल तर अँगल बी 2, अँगल सी 3, अँगल डी 4. ओके. आणि आता आपण काय केलंय, कॉमन मल्टिपल घेतलेला आहे. म्हणजे 1 × x, 2 × x, 3 × x and 4 × x. ओके. सो अँगल ए किती होणार, अँगल ए 1x, 1 × x 1x, किंवा तुम्ही इथे नुसतं x राईट केलं तरी चालणार आहे. x 1 जार x ओनली, राईट. त्यानंतर अँगल बी काय येणार, अँगल बी म्हणजे काय आहे 2 आहे की नाही, आणि आपण कॉमन मल्टिपल x म्हटलेलं आहे, मग इथे काय येणार 2x. त्यानंतर अँगल सी काय येणार 3 आहे ना, अँगल सी चा रेशो 3 दिलाय इथे. सो अँगल सी येणार 3 × x दॅट इज 3x. त्यानंतर ना अँगल डी काय येणार 4x. ओके. आता पुढे आपल्याला माहित आहे की कोणत्याही जगातला क्वाड्रिलॅटरल घेतला तरीही त्याच्या अँगल्सच्या मेजर्सचे सम हे 360 डिग्री असते. हे आपण अभ्यासलेलं आहे प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये, हो ना. सो इथे आपण राईट करू शकतो इन ABCD, in quadrilateral ABCD, measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C plus measure of angle D is equal to किती 360 डिग्री. ही प्रॉपर्टीज आहे, लक्षात ठेवायचं आहे की जगातला कोणताही तुम्ही क्वाड्रिलॅटरल घ्या त्याच्या अँगल्सच्या मेजरचे सम हे कायम 360 डिग्री असते. ही प्रॉपर्टी आहे. सो इथे आपण रिझन राईट करूया. सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. हे रिझन देणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त इतकंच राईट केलं आणि संपवलं, पुढे सॉल्व्ह करत गेलात, रिझन राईट केलं नाही तर तुमचा मार्क कट होऊन जाणार एक्झाम मध्ये. त्यामुळे रिझन प्रत्येक वेळी तुम्हाला राईट करायचं आहे आणि रिझन राईट करण्यासाठी प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. सो हे पहा, आता इथे आपण मेजर ऑफ अँगल ए किती घेतलेला आहे 1x. इथे राईट करूयात. 1x च्या ऐवजी नुसतं x राईट केलं तरीही चालतं. प्लस मेजर ऑफ अँगल बी काय आहे 2x, प्लस मेजर ऑफ अँगल सी काय आहे 3x. त्यानंतर प्लस मेजर ऑफ अँगल डी किती आहे 4x इज इक्वल टू 360 डिग्री. आता हे पहा 1x प्लस 2x प्लस 3x प्लस 4x ऍडिशन करा, किती येणार 4 प्लस 3 7, 7 प्लस 2 8 and 9, 9 प्लस 1 10. सो किती x झाले 10x झाले. 10x इज इक्वल टू 360 डिग्री. आता आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, हो की नाही. सो आपण काय करूयात, x म्हणजे काय आपण केलेला आहे कॉमन मल्टिपल घेतलेला आहे प्रत्येकाचा, हो ना. सो x ची व्हॅल्यू म्हणजे जो मल्टिपल आहे तो फाइंड आउट करूयात. म्हणजे आपल्याला प्रत्येक अँगलचे मेजर काय आहे ते फार इझिली समजणार आहे. सो x इथे आपण x राईट करूयात. हा जो 10 आहे तो x बरोबर मल्टिप्लाय होतोय. तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल म्हणजे इक्वल टू च्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशनचा डिव्हिजन मध्ये चेंज होणार. आपण कायम पेनल्टी देत असतो. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते जेव्हा कधी अशी कंडिशन येते, जेव्हा ऍडिशन असतं तेव्हा साईड चेंज केल्यावर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असलं की डिव्हिजन. आता फॉर एक्झाम्पल इथे डिव्हिजन आहे, तो जेव्हा त्याची साईड चेंज करेल तेव्हा तो मल्टिप्लिकेशन मध्ये जाऊन बसणार. प्रत्येक वेळी त्याचा साईन चेंज करत असतो. आता इथे मल्टिप्लिकेशन आहे की नाही 10 × x आहे. सो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे 10 जेव्हा त्याची साईड चेंज करणार तेव्हा तो डिव्हिजन मध्ये जाऊन बसणार. सो इज इक्वल टू 360 डिवाइडेड बाय 10. आता हा 0 आणि हा 0 कट होणार. इथे किती रिमेनिंग राहिलं 36/1. डिनॉमिनेटर मध्ये जो 1 असतो त्याची काहीच व्हॅल्यू नसते, हो ना. सो आपण फक्त 36 सुद्धा राईट करू शकतो इथे. सो x इज इक्वल टू काय आलेला आहे 36 डिग्री आलेला आहे आपलं आन्सर. आता x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला काय करायचंय प्रत्येक अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x आपण काय घेतलेलं होतं, x आपण मल्टिपल घेतलेला होता, हो ना. मल्टिपल म्हणजे काय तर 1 × x घेतलं होतं. त्याचबरोबर b 2 × x, मग 2 × 36 करणार म्हटल्यावर आपल्याला अँगल बी ची व्हॅल्यू मिळणार. आलं लक्षात. चला आता इथे खाली जागा नाहीये सो आपण नेक्स्ट स्लाइड घेऊयात. आता इथे लक्षात ठेवा आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 36 डिग्री आणि मेजर ऑफ अँगल ए काय होतं
तर 1x ओनली, हो की नाही. एक्स काय आहे, मल्टिपल आहे. मल्टिपलची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 36. सो 1 into 36 किती झाले, 36 ओनली. सो मेजर ऑफ अँगल ए 36 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी काय घेतलं होतं आपण, 2x, हो ना. 2x म्हणजेच 2 into 36 किती झाले, 72. सो मेजर ऑफ अँगल बी 32 डिग्री. मेजर ऑफ अँगल सी 3x, राईट. सो 3 into 36 किती होणार, 108 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल सी 108 डिग्री. मेजर ऑफ अँगल डी काय घेतलं होतं, 4x, बरोबर. 4 काय आहे, रेशिओ आहे आणि x कॉमन मल्टिपल आहे. x ची व्हॅल्यू आपण 36 फाइंड आउट केलेली आहे. सो 4 into 36 इज इक्वल टू 144 डिग्री. सो इथे फायनल मध्ये आपण राईट करूयात, द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर, कसं आहे, कन्झिक्युटिव्हली आहे ना, म्हणजे आधी आपल्याला एचं राईट करायचं, मग बीचं, मग सीचं, मग डीचं. सो 36 डिग्री, 72 डिग्री, 108 डिग्री, 144 डिग्री. आता हे आपल्याला मेजर्स मिळालेले आहेत प्रत्येक अँगलचे. आपण रफली इथे फिगर ड्रॉ करून पाहूयात. सो कशा प्रकारे येणार, बेस लाईन ए बी आपण घेऊयात. इथे अँगल ए फॉर्म होणार, इकडे अँगल बी. अँगल ए 36 डिग्रीचा आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्री. 36 म्हणजे कसं येणार, सो रफली आपण करत आहोत. सो अंदाजेच आपण हे पहा, अशा प्रकारे इथे 36 डिग्रीचा अँगल पॉइंट ए वर ड्रॉ केला. आता पॉइंट बी किती आहे, अँगल 72 डिग्री. स्ट्रेट लाईन म्हणजे 90 डिग्रीची, बरोबर. 90 डिग्रीच्या आतमध्ये 72 असणार आहे. सो अंदाजे हे पहा, अशा प्रकारे इथे आपण घेऊयात 72. सो कसे इथे अँगल आपण ड्रॉ केलेले आहेत, हा 36 डिग्रीचा, हा 72 डिग्रीचा. आता सी, मेजर ऑफ अँगल सी 108 डिग्री. आता सी कुठे येणार, ए इथे, बी इथे आणि सी हे पहा इथे येणार. सो इथे आपल्याला 108 डिग्रीचा अँगल फॉर्म करायचा आहे. तर बी सी या साईडवर, सो बी सी अशा प्रकारे इथे आहे. जर आपण सी वर अशी एक लाईन ड्रॉ केली तर हा काय होतो, 90 डिग्रीचा, बरोबर. आणि आपल्याला किती पाहिजे, 108 डिग्री. म्हटल्यावर याच्या बाहेर आपल्याला घ्यावं लागेल. सो 90 इथे 100 येणार आणि इकडे 110. सो अशा प्रकारे काहीशी लाईन येऊ शकते. सो ही रफली फिगर आहे, मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतेय. सो इथे हा अँगल फॉर्म झालेला आहे 108 डिग्रीचा आणि इथे डी आपण नाव देणार आणि डी ला आहे 144 डिग्री. सो आपला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काहीसा अशा प्रकारे येऊ शकतो. ए 36 डिग्री, बी 72 डिग्री, सी 108 डिग्री आणि डी 144 डिग्री. तर पुढे आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, राईट विथ रिझन व्हॉट टाइप ऑफ क्वाड्रिलॅटरल इट इज. आपल्याला सांगायचं आहे की हा कोणत्या टाईपचा क्वाड्रिलॅटरल आहे आणि रिझन सुद्धा सांगायचं आहे. मग आता कशा प्रकारे सांगणार आपण, हे पहा. आता अँगल ए आणि अँगल डी यांची आपण ऍडिशन करून पाहूयात की 180 डिग्री येतंय का. सो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल डी आपण अभ्यासलाय की नाही, ट्रपेझियम म्हणजे काय, आणि आपल्याला रफली हा ट्रपेझियम असल्यासारखा वाटतोय कारण प्रत्येक अँगल सुद्धा डिफरंट डिफरंट मेजर्सचे आहेत. सो अँगल ए प्लस अँगल डी करूयात आपण, किती येतं ते पाहूयात. येस, 36 प्लस 144 180 डिग्री येत आहे. सो आपल्याला माहित आहे की इंटिरियर अँगल्सची मेजर्सचे सम हे 180 डिग्री येत असतं आणि जर ए बी डी सी या पॅरलल लाईन्स असतील तर इथे फॉर्म झालेले अँगल्स हे इंटिरियर अँगल्स असणार. सो हे पहा, अँगल ए प्लस अँगल डी केलं काय आलं आपल्याला आन्सर, 180 डिग्री. सो इथे आपण राईट करूयात, सिन्स इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे 180 डिग्री सम येत असते. आता आपण काय करून पाहूयात, आपल्याला माहित आहे की 36 प्लस 144 केलं की 180 डिग्री येतं. त्याचबरोबर जर तुम्ही हे केलं की अँगल बी प्लस अँगल सी केलं आणि त्यांचे मेजर्सचे सम केले तरीही चालणार आहे. हे पहा, 108 प्लस 72 करून पहा किती येतं, 180 डिग्रीच येतं. सो इकडे 180 डिग्री, या दोन इंटिरियर अँगल्सचं 180 डिग्री, या दोन इंटिरियर अँगल्सचं 180 डिग्री, बरोबर. म्हटल्यावर हा नक्कीच ट्रपेझियम आहे. पण तरी सुद्धा आपण आणखी क्रॉस चेक करूयात. आपल्याला कळलेलं आहे की साइड ए बी आणि साइड डी सी या पॅरलल लाईन्स आहेत. पण आपण आता इथे हे पहा अशा प्रकारे राईट करून घेऊयात, साइड ए बी इज पॅरलल टू साइड डी सी. आणि जरा असं क्रॉस चेक करूयात की अँगल ए आणि अँगल बी यांच्या मेजरचे सम करून पाहूयात की
साइड एडी आणि साइड बीसी पॅरलल आहेत का? आपल्याला जर ट्रपेझियम असेल तर फक्त वन पेअर ऑफ साइड्सच पॅरलल हवा आहे. सो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी करून पाहूयात. 36 प्लस 32 36 प्लस 32 किती येतं? 108 येतं. सो साइड एडी आणि साइड बीसी या पॅरलल साइड्स नाही आहेत, हो की नाही? मग हा जो क्वाड्रिलॅटरल आहे या क्वाड्रिलॅटरल मध्ये फक्त वन पेअर ऑफ साइडच पॅरलल आहे. सो इथे आपण राईट करूयात मेजर ऑफ अँगल ए अँड मेजर ऑफ अँगल बी आर नॉट सप्लिमेंटरी. सो साइड एडी इज नॉट पॅरलल, हे साइन आहे नॉट पॅरलल टू साइड बीसी. इथे राईट करूयात सिन्स वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल, hence the given quadrilateral is a trapezium. पाहिलं किती इझिली आपण प्रत्येक अँगलचे मेजर फाइंड आउट केले आणि त्यावरून आपण शोधलेला आहे की दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो हा कोणत्या प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 5. कन्स्ट्रक्ट quadrilateral BARC such that length of BA is equal to length of BC. किती दिलेला आहे? 4.2 सेंटीमीटर्स. याचा काय अर्थ होतो? BA ची 4.2 सेंटीमीटर्स इतकी लेंथ आहे, त्याचबरोबर BC ची लेंथ सुद्धा 4.2 सेंटीमीटर्स इतकी आहे. लेंथ ऑफ AC 6.0 सेंटीमीटर्स. लेंथ ऑफ AR इज इक्वल टू लेंथ ऑफ CR 5.6 सेंटीमीटर्स. AR 5.6 सेंटीमीटर्स आहे आणि CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स आहे. आता सगळ्यात आधी आपण काय करत असतो तर रफ फिगर ड्रॉ करतो. लक्षात घ्या आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव काय आहे? BARC. सो आधी आपण काय करूयात, सगळ्यात खाली जी लेंथ दिलेली आहे किती दिलेली आहे? 4.2 सेंटीमीटर्स. सो रफ वर्कमध्ये आपण अशा प्रकारे 4.2 सेंटीमीटर्स ड्रॉ करून घेऊयात. हे पहा 4.2 सेंटीमीटर्स. काय नाव आहे? BA. ओके. पुढे काय दिलेलं आहे? BC 4.2 सेंटीमीटर्स. आता आपण 4.2 सेंटीमीटर्स असं कुठेही नाही घेऊ शकत. आणि एक गोष्ट आधी लक्षात घ्या, इथे B आहे, इथे A आहे. आपल्या क्वाड्रिलॅटरलचं नाव आहे BARC. सो BA इकडे असणार आहे R आणि इकडे असणार आहे C. आलं लक्षात? BARC. 4 पॉइंट लक्षात आले तुमच्या कशा प्रकारे आहे आपला हा क्वाड्रिलॅटरल. आता पुढे त्यांनी काय दिलेलं आहे? BC ची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. BARC C इकडे कुठेतरी असणार आहे आणि त्याची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. आता 4.2 सेंटीमीटर्स आपण इथे 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 असं कुठेही नाही ड्रॉ करू शकत, हो की नाही? सो पुढे काय दिलेलं आहे ते एकदा रीड करून घेऊयात. लेंथ ऑफ AC दिलेला आहे 6 सेंटीमीटर्स. आता हे पहा इथे B आहे, इथे A आहे. BARC. लक्षात घ्या इथे C आहे, इथे हा आपला A पॉइंट. याचाच अर्थ त्यांनी आपल्याला काय दिलेला आहे? डायगोनल दिलेला आहे. डायगोनलची लेंथ 6 सेंटीमीटर्स आहे. सो आपण काय करणार मग? डायगोनल आधी ड्रॉ करून घेणार. कशा प्रकारे ड्रॉ करणार तर कंपास घ्यायचा आहे. कंपासमध्ये 6 सेंटीमीटर्स, AC काय दिलेला आहे? 6 सेंटीमीटर्स की नाही? सो 6 सेंटीमीटर्स इतके कंपासमध्ये डिस्टन्स घेणार आणि इकडे एक आर्क ड्रॉ करणार. आर्क ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपल्याला कळणार आहे की C हा पॉइंट एक्झॅक्ट कुठे येऊ शकतो, इथेच कुठेतरी येऊ शकतो कारण की हा आर्क इकडे आपण ड्रॉ केलेला आहे. आता 4.2 सेंटीमीटर्स BC ची जी लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स तितके डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि कंपासचे टोक इथे पॉइंट B वर ठेवून 4.2 सेंटीमीटर्सचा इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. आणि आता हे पहा हा जो आपल्याला इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे त्याला नाव देऊन घ्यायचं आपण C, कारण हा पॉइंट C आपल्याला मिळालेला आहे. आणि CB जॉईन करणार, त्याचबरोबर AC सुद्धा आपण जॉईन करणार. आता पुढे काय दिलेलं आहे? AR आणि CR ची लेंथ दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर्स. R पॉइंट इकडे कुठेतरी असणार आहे. AR CR दोन्ही सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स इतकं दिलेलं आहे. कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घ्यायचे आहे. कंपासचे टोक आधी A वर ठेवायचं, इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा, मग कंपासचे टोक C वर ठेवायचं आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. जो इंटरसेक्टिंग पॉइंट मिळालेला आहे त्याला नाव देऊन घ्यायचं R आणि जॉईन करून घ्यायचं आपण. हे पहा अशा प्रकारे आपण जॉईन केलं. आता जे मेजर्स आहेत ते आधीच तुम्ही ड्रॉ केल्या राईट केले तरी चालणार आहे. आपलं राहिलं होतं सो मी आता इथे राईट करते 5.6 सेंटीमीटर्स.
हे सुद्धा आहे 5.6 सेंटीमीटर्स. ही आपली काय आहे, रफ फिगर आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण इथे आपण मेजर्स कोणते घेतले का, एक्झॅक्ट नाही घेतले. सो ही रफ फिगर आहे असं आपण इथे मेन्शन करूयात. ओके, आता ओरिजिनल फिगर आपण इकडे ड्रॉ करूयात. ओरिजिनल फिगर ड्रॉ करण्यासाठी आधी काय करायचं आहे, रुलर घ्यायचं आहे. आता ओरिजिनल फिगर मी स्केच पेननी ड्रॉ करतेय, तुम्ही मात्र पेन्सिलच घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये पेन्सिल दिसत नाही म्हणून मी स्केच पेन यूज करतेय. सो 4.2 सेंटीमीटर्स, रुलरमध्ये 4.2 सेंटीमीटर्स, हे पहा अशा प्रकारे इथे 4.2 आणि हा 0. सो हे 2 पॉइंट्स आता आपण जॉईन करूयात आणि नाव देऊन घेऊयात BA. किती आहे, 4.2 सेंटीमीटर्स. नेक्स्ट आपण काय केलं, डायगोनल AC ड्रॉ केला, हो ना. सो कंपास घ्यायचा आहे आणि किती आहे डायगोनल, 6 सेंटीमीटर्सचा. सो कंपासमध्ये 6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आपल्याला घ्यायचे आहे. हे पहा 6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेतले. आता कंपासचे टोक पॉइंट A वर ठेवायचे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करायचा. त्यानंतर आपण साइड BC ड्रॉ केली. साइड BC ची लेंथ दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर्स. हे पहा 4.2 सेंटीमीटर्स. सो कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आता आपल्याला घ्यायचे आहे. हे पहा कंपासमध्ये 4.2 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स घेतले. आता कंपासचे टोक ठेवायचे आहे पॉइंट B वर आणि फर्स्ट प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा सेकंड आर्क ड्रॉ करायचा आहे. दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत त्या पॉइंटला नाव देऊन घ्यायचं आहे C. ओके नाही. सो C इथे नाव दिले आणि आता पॉइंट C पॉइंट B जॉईन करूयात. किती आहे, 4.2 सेंटीमीटर्स, 4.2 सेंटीमीटर्स. त्यानंतर पॉइंट C पॉइंट A जॉईन करूयात. किती आहे, 6 सेंटीमीटर्स. नेक्स्ट AR आणि CR किती दिलंय, 5.6 सेंटीमीटर्स. सो पुन्हा एकदा कंपास घ्यायचा आहे आणि 5.6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स आता कंपासमध्ये घ्यायचे आहे. हे पहा 5.6 सेंटीमीटर्स इतके डिस्टन्स कंपासमध्ये घेतले. कंपासचे टोक आता पॉइंट A वर ठेवायचे आहे आणि इकडे एक आर्क ड्रॉ करून घ्यायचा. त्याचबरोबर कंपासचे डिस्टन्स अजिबात डिस्टर्ब करायचं नाहीये, कारण आपल्याला AR, हे पहा इकडे R असणार आहे ना. सो AR 5.6 सेंटीमीटर्स आहे. त्याचबरोबर CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स आहे. सो कंपासचे जे डिस्टन्स आहे ते डिस्टर्ब न करता कंपासचे टोक ठेवायचे आहे पॉइंट C वर आणि फर्स्ट आर्कला, प्रिव्हियस आर्कला इंटरसेक्ट करणारा दुसरा एक आर्क ड्रॉ करायचा. आता इथे इंटरसेक्ट होत नाहीये, मग आपण काय करूयात, हा जो प्रिव्हियस आर्क आहे त्याला थोडंसं एक्सटेंड करूयात. हे पहा अशा प्रकारे आपण आता याला एक्सटेंड केलं. इंटरसेक्टिंग पॉइंट आपल्याला मिळालेला आहे दोन्ही आर्क्सचा, त्याला आपण नाव देऊयात R. आणि आता पॉइंट R पॉइंट A जॉईन करूयात. त्याचबरोबर पॉइंट R पॉइंट C जॉईन करूयात. AR 5.6 सेंटीमीटर्स आहे. CR सुद्धा 5.6 सेंटीमीटर्स आहे. सो अशा प्रकारे आपली ही ओरिजिनल फिगर ड्रॉ करून झालेली आहे. पाहिलं रफ फिगर आणि ओरिजिनल फिगर यामध्ये फरक आहे. रफ फिगरमध्ये आपण मेजरमेंट्स व्यवस्थित घेत नाही आणि ओरिजिनल फिगरमध्ये मात्र आपण मेजरमेंट्स व्यवस्थित घेत असतो. लक्षात घ्यायचं आहे, रफ फिगर फक्त आपल्या रेफरन्ससाठी असते आणि ती ड्रॉ करणं मात्र कंपल्सरी असतं. ती रेफर करूनच आपल्याला ओरिजिनल फिगर ड्रॉ करायचं असतं. सो अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करून झालेला आहे. तुम्हाला जर स्टेप्स राईट करायच्या असतील तर हे पहा अशा प्रकारे तुम्ही या स्टेप्स राईट करू शकता.